रम्याची झाली फजिती. काव्या आणि पार्थ येणार पुन्हा एकत्र. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या एका रंजक वळणावर सुरू आहे. मालिकेच्या आगामी भागामध्ये जीवा आणि काव्या यांचं सत्य घरात समजल्यामुळे नंदिनी आणि पार्थ दोघेही मनाने दुखी झाले होते. यातच काव्या आणि जीवा या दोघांनी मिळून आपलं लग्न टिकवायचा निर्णय घेतला होता आणि त्याचमुळे पार्थ आणि नंदिनीचं मन जिंकण्याचं दोघेही प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे रम्या पार्थच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत होती. मात्र काव्याने तिला चांगलंच उत्तर दिलं आहे आणि यातच काव्याने आपलं रूप देखील बदललं आहे. तर काव्या आणि जीवा या दोघांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळेल का आणि काव्याचं बदललेलं हे रूप तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा.